आजचा जो उत्सव आहे नवरात्राचा हे केव्हापासून आहे, हा उत्सव का करायचा, ही जगदंबा माता कोण, ह्या जगदंबा आईसाहेबांचं आपण 10 दिवस 9 दिवस जो त्या ठिकाणी नामस्मरण करतो महाराज, ही फार आनंदाची गोष्ट आहे। आता काही काही ठिकाणी पिक्चर, ऑर्केस्ट्रा, तमाशे, काही काही ठिकाणी पत्ते, हे लोक काही करतात महाराज। आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, देवाला जे आवडन ते माणसाने करावं। ही जगदंबा माता भवानी ज्या वेळेस या सृष्टीवरती महाराज महिषासुर नावाचा दैत्य माजला, त्याने सगळ्या देवावरती महाराज अतिक्रम केलं महाराज। हो, कल्पना करा, आईसाहेबांचा फार मोठा अधिकार आहे। आईसाहेब जननी जे असणारी हिंदू धर्माची कुल स्वामिनी जगदंबा माता छत्रपती शिवरायांचं श्रद्धास्थान असणारी ही आई भवानी महाराज, हिचं फार मोठा अधिकार आहे। माझं कीर्तन झालं परवा नांदेडला, आणि त्या नांदेडमध्ये मी बोललो भारत माता की जय, 2-3 आले समाजाचे लोक, बोले महाराज बहुत बड़ी गलती कर रहे हो, भारत माता भगवान थोड़ी है, हम भारत माता को नहीं मानते। अरे ज्याला महाराष्ट्रामध्ये राहायचं तर हिंदू धर्माच्या संस्कृतीला धरून राहावं, आणि ज्याला हिंदू धर्माची संस्कृती मान्य चले जाओ, त्याला भारतात राहण्याचा अधिकार नाही। अरे भारत में रहने वाले, अरे भारत से मिलके रहना, न गद्दारी उसे करना, ये वचन है निभाना। आपण भारतामध्ये राहतो, हिंदू धर्माच्या दैवताचा आपल्याला अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजे महाराज। आपण ज्या भूमीमध्ये अवतार जन्म घेतलेला लक्षात ठेवा। तर त्याने मला सांगितलं, बोले भारत माता भारत मध्ये क्या लगा के पकड़े, बोले तुमने, हम नहीं मानते भारत माता को, नहीं मानते। मी म्हटलं नको मानू, नाही बोले हम मानतेच नाही। मला त्याच्यासारखं उत्तर द्यावं लागलं, अरे हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्म इंसान वो क्या जाने। हिंदू धर्म तो हमारा पवित्र है, अधर्म इंसान क्या जाने, जो हिंदुस्तान की औलाद नहीं वो हमारे भारत माता को क्या माने। काय म्हटलं मी, हो, हिंदू धर्माच्या जगदंबा मातेचा अधिकार करण्यासाठी त्याला हिंदूच्याच घरी जन्म घ्यावा लागतो। विठ्ठला महिषासुर नावाच्या दैत्यानं महाराज एवढं भारतामध्ये या मृत्यू लोकांमध्ये महाराज अतिक्रम केलं, कीर्तन मोडले, भजन मोडले, कोणी भगवंताचे महाराज भजन करीना महाराज, इतका सुळसुळाट त्या ठिकाणी महिषासुराने केला। आता बी महिषासुर भरपूर आहे, हे खडी खाणारे, डांबर खाणारे, रोड खाणारे, देशाला भ्रष्टाचार करणारे, हे देखील महिषासुरच आहे ना। काय तुम्ही यांच्या नादी लागले, कल्पना करा, यांचा नाद सोडून द्या, साधू संतांच्या मागे लागा, कल्पना करा, हे काही करू शकणार नाही महाराज। असे महिषासुर घरोघर महिषासुर, आता लक्षात ठेवा। हो, म्हणून काय करावं, विष्णू ब्रह्म आणि भगवान शंकर हे तिघ देवाने आपलं स्थान सोडून पळून गेले महाराज। तो खायचाच कोणाला बी महाराज। मग 3 देव एकांत बैसले, दोघाने हितगुत मांडले, काय करावं, हो काय करावं। पण 3 देवता एकत्र आले, आणि त्या 3 देवताने भगवान परमात्माची आईसाहेबांची आराधना केली महाराज। त्या टायमाला पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, हो, अगोदर आदिमाशक्तीचा अवतारी, लक्षात ठेवा महाराज। ही जगदंबा, हो, हिंदू धर्मामध्ये जगदंबा म्हणता, आणि मुस्लिम धर्मामध्ये हवा माँ, ही माँ असणारी आई सगळ्या जगाची जननी महाराज। आणि त्या ठिकाणी याने आराधना केली, आणि असे केल्याबरोबर आमची जगदंबा माता आणि ते प्रसन्न झाली महाराज। मग विष्णूने आपल्या हातातलं चक्र दिलं आईसाहेबांच्या हातामध्ये, भगवान शंकरने आपलं त्रिशूळ त्या आईसाहेबांच्या हातामध्ये दिलं, ब्रह्मदेवाने शास्त्र दिलं, वायूने गती दिली, अग्नीने तेज दिलं, हो, सगळ्या देवाने अलंकार सजवले त्या आईसाहेबाला। आणि आईसाहेबाने सांगितलं, सांगा मी आता काय करू। तर सांगितलं, आईसाहेब आमचं दुःख तुम्ही दूर करा। अरे अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवा, निर्गुण निर्गुण प्रगटली भवा, महिषासुर महिषासुर मर्दानी लागोनी, महिषासुर महिषासुर मर्दानी लागोनी, आईचा जोगवा 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 मागण, आईचा जोगवा 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 मागण, आईचा जोगवा 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 मागण, आईचा जोगवा जोगवा जोगवा। देईन कोणाच्या अंगात, इथले सोडून बरं का देवा शपथ। हो, हे डिपार्टमेंट कडले वार आहे महाराज, ते काय सांगतो तुम्हाला। आता त्यांचा मोसमच आहे 10 दिवस, अरे 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 अरे। तुमचं नाही बरं माई साहेब, तुमचं नाही, एखादी बाई म्हणून मलाच म्हणला असं। तुम्ही आज बी पहा, मारुडेच्या बायाच्या अंगात येत नाही,
बामणाची बाई कधी घुमणार नाही, मुसलमानाचे बायाच्या क्वचित अंगात येणार नाही. हे आपलं डिपार्टमेंट आहे 99 कुळ. जी लोकांच्या बंधाऱ्याला जाते, खुरपायला जाते, जिच्या बापाला भाकर भेटत नाही अशाच्या अंगात देव. हो मी म्हणतो ज्याच्या अंगात देव आहे त्याला काही कमी पाहिजे का? हो आशाच्या अंगात देव महाराज. हो ते काले की बाईच्या अंगात आलं काय सांगू तुम्हाला. अंगात आल्याबरोबर महाराज तिची ती पिशी होती ना कमराला ती पडून गेली खाली. तिला वाटतं पिशी पडली, आता पिशी कोण घेईन, आता सांगाव कसं अंगात आलेलं आहे. अशी ऍक्शन केली तिनं. हो तिने काय आहा इही आहा इही आहा इही आहा इही पिशी उहू तुम्ही घ्या. काय नाटक महाराज. एका बाईचे 2-3 मणी मणी मंगळसूर तुटलं, 10-12 मणी पडली असे खाली. तिला वाटलं बाई हे तर 10-12 मणी कोणी चोरीन माझ्या अंगात आलं. आमच्या नाथ महाराजांनी चांगलं केलं भारूड. जरा मंडळी बाजूला सरकार आहे माझ्या अंगात आलं बरगा नाथ महाराज काय म्हणतात ते बाईच्या अंगात आलं. माझ्या घरात कुत्र गेलं, त्याने भाकरीचं टोपलं नेलं, आपल्याला सांगते ती, त्याला हाकलून कोणी लावा रे माझ्या अंगात आलं बरं का. काय सांगा तुम्हाला महाराज. आमच्या गावात बी असे 30-35 बाया घुमत्यात. आमच्याकडे ड्रावरे राजू वारगडे माझ्या गाडीत त्याला तेच काम आहे, लिंबू घे काप आई 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 ते आई न भोप्या. अरे इटमना करू नका देवीची महाराज, कल्पना करा. मग तिचे मणी मंगळसूर तुटले, 10-12 मणी खाली पडे. मग तिला वाटलं आता मणी कोणी घेईन, आता कसं करायचं. मग तिनं काय करायचं, आहा आहा इथे की मणी, आहा आहा तिथे की मणी, आहा आहा. अरे असा देव असतो का कुठं, लक्षात ठेवा. अरे एका बाईनं मला विचार म्हणजे ताजुद्दीन बाबा एक विचारू का म्हणजे काय म्हणजे कीर्तनकाराच्या अंगातच का म्हणून येत नाही. मी म्हटलो अरे माझ्या अंगातलं जातच नाही. माझ्या अंगात देव आला. देवा शपथ महाराज, मला आता 45 वर्ष झाले पांडुरंग परमात्मा माझ्या अंगात आला. घर सोडलं, दार सोडलं, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडी जनधन माता पिता. देव जर अंगात आला महाराज, विधी अवस्था माणसाची होते. म्हणून माझा विषय हा चालला की ते जगदंबा माता ते प्रसन्न झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आई साहेब निर्माण झाले. ब्रह्मदेवा सांगा मी काय करू. नंतर सांगितलं आई साहेब माता कुलस्वामिनी या महिषासूर राक्षसानं आमचं खूप त्या ठिकाणी आणि त्रास द्यायला सुरुवात केली. आई साहेबांना आपला विक्राळ रूप धारण करून वाघावरती बसून माझ्या जगदंबे मातेनं त्या महिषासुराला मारलं. म्हणून तिचं नाव महिषासूर मर्दिनी हे तिचं नाव पडलं. चामुंडा नाव का पडलं. चन्नमुंड नावाचा राक्षस तिने मारून टाकला म्हणून तिचं नाव चामुंडा. तीच रेणुका, तीच चामुंडा, तीच असणारी जगदंबा, तीच अनेक त्या ठिकाणी त्या मातेला नाव आहे महाराज. आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूने सांगितलं आई साहेब तू महिषासुराला मारलं. चंद्र सूर्य जोपर्यंत आहे आई तोपर्यंत आम्ही तुझा 10 दिवसाचा उत्सव करू. तिची जगदंबा माता. विठ्ठल विषयाभंगाचा असा आहे. श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग महाराज. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो की कीर्तनकाराने जास्त बावळटपणा करू नये. ऐकणारे त्यांच्यापेक्षा हुशार असतात महाराज. आज तो वारकरी सांगतो मी यूट्यूबमध्ये पहा ते बुवा कोणकडे बोंबला लागला आणि ते कीर्तन कोणकडे चाललं महाराज. अरे माझ्या तुकोबारायांचा अपमान करू नका. त्याच्यापेक्षा तमाशे करा, कल्पना करा. काय काही महाराज तो पवाडीत लागले म्हणायला कीर्तनामध्ये फेटी बांधून. अहो संस्थेतले कीर्तनकार तुम्ही पहा पवाडे. हो भर दुपारच्या पहारेला स्वप्न पडले जिजाबाईला. महादेव स्वप्नामध्ये आला. आता मला तुम्ही सांगा पवाड्याचा आणि कीर्तनाचा काही संबंध आहे का. हो काही ताईवर नारा नर नारा नर नारा नर नारा नर नारा नारा नर नारा नारा ना माय माझी. आणि त्याचीच माय त्याच्याजवळ नाही. तुम्ही चांगलं पाहता पासून तुम्ही पहा काही गेलो दारूबंदी झालीच पाहिजे दारूबंदी आणि यांच्याच कमराला दारूच्या बाटल्या. कस काय समाजाला उपदेश होईल महाराज. हा अरे अनुभव पाहिजे परमार्थामध्ये. आईला सांभाळावं, आईची सेवा करावी. कीर्तनामध्ये सांगणं चांगलं आहे. काही काही महाराज लोक तर रडून सांगते झेंडू बांबला होती असं डोळ्याला समाजापुढे रडतेत महाराज.
की पगले सबशी बडी है माँ. अरे तुला माँ कळाली असतील, तू कीर्तनच केलं नसतं, आईची सेवा केली असते. विठ्ठल विठ्ठल. आज मी 2 बुवा, 2 आव्हान, 2 जावा यांचं अति पटन महाराज. आता आमचं राजकारण कमी आहे. कोण्या एक साहेबांना तर आज माझं पेपरला दिलं. वा तुम्ही वाचा, मी तर वाचलं नाही, मला बरेच फोन आले. पेपरमध्ये आहे, पुढारी पेपरमध्ये तुम्ही पहा. ताजुद्दीन बाबा आमदार केल्या विलक्षणला उभा राहायला लागले. तर कोण्या बावळटान दिलं राम जाणे. वा अरे आमदार जाऊ दे, आमदार तर किरकोळ गोष्ट आहे, पण कीर्तनकाराची एवढी मोठी पदवी आहे, देवापेक्षा श्रेष्ठ पदवी आहे. अरे कीर्तनकाराच्या गाडीच्या टायरचे मुख्यमंत्री पाय पडतो. कल्पना करा, कुठे आमदार, कुठं खासदार, कुठे त्या ठिकाणी महाराज मुख्यमंत्री. वारकरी संप्रदायामध्ये मंत्री होणं सोपं आहे, मुख्यमंत्री होणं सोपं आहे, पंतप्रधान होणं सोपं आहे, पण महाराज होणं एवढं बावळटाचं काम नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून 2 बुवा, 2 आवा, 2 जावा यांची युती नाही. 2 भट, 2 तट, 2 कुंडबटन, 2 हलगट यांची युती नाही. 2 संत्री, 2 मंत्री, 2 जंत्री हे एका व्यासपीठावर येऊ शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, माझं सुरतला कीर्तन होतं. सुरतला ते पेटीवाल्याच्या मृदंगावाल्याची भांडणं. मी ते पेटीवाल्याला आजच्या दिवस चालवा, ते मला महाराज मी येईल, पण मग जर गोविंद्या पक्का जर असला आपण अजिबात येणार नाही. मला झालं काय हो म्हणे, त्यांनी माझे 10,000 रुपये बुडवले, त्यापासून मी तोंड पाहत नाही. जर मला न्यायचं असं तर मला असं बसवा, तिथं थोबाड मला दिसलं नाही पाहिजे. आता मी बसून कीर्तन करत होतो, काही दिवस मणक्याचा आजार होता. मी काय केलं का, तो पेटी मास्तर पलंगाच्या खाली घातला. काय फार मोठी समस्या आहे. आणि मृदंगाचार्य असा पुढं घेतला. आता त्याने काय करावं, आमचं विठ्ठल विठ्ठल भजन चाललं की नाही, त्या पेटीवाल्यानं सारे गम पद निसा याच्यावरती त्याला आठवण करून द्यावी. माझे पैसे देतो का, सारे गम पद निसा. एकूण पेटीवाल्याने ते स्वर काढले, माझे पैसे देतो का. तर मृदंगाचार्य हुशार होता बॉसा, त्याने मृदंगातून बोल काढे, दिन तर दिन नाही नाही दिन, दिन तर दिन नाही नाही दिन, दिन तर दिन नाही नाही दिन. हे मला नाही कळलं. एक मातंग समाजाचा मनुष्य आईची जत्रा घेऊन चालला होता, त्याच्या हातात डफडं होतं. त्याने त्या डफड्यातून बोल काढे पेटीवाल्याला, तू मरुस्तर जरी पेटी वाजवले तर ते तुझे पैसे देणार नाही. मग त्याने डफड्यातून बोल काढे, डुबले 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 तुझे पैसे डुबले. महाराज अरे प्रेम पाहिजे, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. वारकरी संप्रदायामध्ये जातीला काय घेऊन बसले तुम्ही. आता बरेच कीर्तनकार म्हणतात ते मुसलमान आहे, ते मुसलमान आहे, ते मुसलमान आहे, बरेच म्हणतात. महाराज मला त्याचं काहीच वाटत नाही. कल्पना करा, वारकरी संप्रदायामध्ये यारे यारे लहान थोर यादी नारिया नरिया दुराचारिया. हे बघा, अनेक या मूर्ती लोकांमध्ये धर्म आहेत. कल्पना करा, अनेक संप्रदाय पंथ आहेत, अनेक संप्रदाय. लक्षात ठेवा, मी तुमच्या पुढे मुद्दा मांडतो. एक विधी भक्ती पाहिजे. जसं महानुभाव पंथामध्ये किती श्रद्धा आहे त्यांची. महाराज एकाच देवाचं चिंतन करतात. महाराज एका देवाचं. कल्पना करा. हो, पण एक तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा, धर्म म्हणजे काय. अरे धर्मच आपल्याला कळाला नाही. धर्म म्हणजे हिंदू नाही, धर्म म्हणजे मुसलमान नाही, धर्म म्हणजे ख्रिश्चन आहे. धर्माला कोणचं लेबल लावू नका. धर्म म्हणजे बौद्ध नाही. अरे धर्म त्यालाच म्हणता ज्याच्यामध्ये मानवता आहे, ज्याच्यामध्ये दया आहे. खरा तो एकच धर्म, अरे जगाला प्रेम अर्पावे.